नमस्कार। आज आपण बाजारामध्ये मिळतो तसा एकदम सॉफ्ट आणि स्पंजी चॉकलेट केक घरच्या घरीच कसा बनवला जातो तेही अगदी कमी साहित्यामध्ये ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। एकदम सॉफ्ट स्पंजी असा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सुद्धा आवडीने खातील असा हा चॉकलेट केक कशा प्रकारे केला जातो ते आज आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी मी इथे साखर घेतलेली आहे। मी इथे तुम्हाला वाटीचे प्रमाण दाखवेन। मी इथे साखर 1 वाटी घेतलेली आहे। 2 चमचे मी कोको पावडर वापरलेली आहे आणि 2 चमचे तेल वापरलेले आहे। मी वाटीमध्ये प्रमाण दाखवत आहे कारण की प्रत्येक घरी मोजमाप किंवा मशीन असतच असं नाही, त्यामुळे मी वाटीचे प्रमाण दाखवलेलं आहे। इथे मी अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे, 1 चमचा बेकिंग पावडर घेतलेले आहे आणि अर्धा चमचा खायचा सोडा घेतलेला आहे, म्हणजे पाव चमचा खायचा सोडा घेतलेला आहे। हे प्रमाण तुम्ही नक्की वापरून हा केक बनवू शकताय। आता मी जी साखर घेतलेली आहे ती मिक्सरमध्ये लावून घेतलेली आहे। मिक्सरमध्ये आपल्याला याला बारीक वाटून घ्यायचे आहे। ही बारीक वाटून घेतल्यानंतर याच्यामध्येच मी एकच अंड वापरलेले आहे। एक अंड वापरल्यामुळे काय होईल की केक आपला एकदम सॉफ्ट बनेल, त्यासाठी मी ते अंड्याचा वापर केलेला आहे। तुम्ही अंड घातलात तरी चालते किंवा नाही घातलात तरी चालेल। आता मी जे तेल 2 चमचे घेतले होते ते मी तेल याच्यामध्ये घातलेलं आहे। आता हे तेल आणि हे अंड आहे ते आपल्याला पूर्णपणे फेटून घ्यायचं आहे मिक्सरला। मी फेटल्यानंतर याच्यामध्येच 2 चमचे कोको पावडर घातलेली आहे। आता याला सुद्धा आपण फेटून घ्यायचं व्यवस्थित आणि याच्यामध्येच मी 1 वाटी साखर असेल तर तुम्ही 1.5 वाटी मैदा वापरायचा आहे। मी इथे 1.5 वाटी मैदा घेतलेला आहे। अशा प्रकारे याला सुद्धा आपण फेटून घेऊ व्यवस्थित। हे मिक्सरला जास्त वेळ फेटायचं आहे। आता मी इथे जे अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे ते पण इथे घातलेलं आहे। याला आपण व्यवस्थित फेटून घेऊ। जो जास्तीत जास्त 5 मिनिटं आपल्याला याला फेटून घ्यायचं आहे, ज्यामुळे काय होईल की ते सगळं व्यवस्थित मिक्स होईल। त्यानंतर मी याच्यामध्ये बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घातलेला आहे। आता याच्यामध्येच मी थोडंसं वरून जे राहिलेलं दूध आहे ते घातलेलं आहे आणि याला देखील आपण मिक्सरमधून बारीक व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे। मी इथे मिक्सरचा वापर केलेला आहे कारण की हाताने फेटण्यासाठी खूप वेळ लागतो, त्यापेक्षा मिक्सरमध्ये वाटल्यामुळे काय होतं की आपला वेळ सुद्धा वाचतो, त्यामुळे आणि व्यवस्थित आपलं हे बॅटर आहे ते फेटून जातं। आता एक मी कुकरचं भांडं घेतलेलं आहे, त्याला तेल लावून घेतलेलं आहे। याला तेल व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि याच्यामध्येच मी मैदा टाकून याला मैदा पूर्णपणे कडेनं पसरवून घेणार आहे, जेणेकरून आपला जो केक आहे तो खाली चिकटणार नाही। अशा प्रकारे आपल्याला मैदा याला लावून व्यवस्थित पूर्ण भांड्याला पसरवून घ्यायचा आहे। हे बघा, अशा प्रकारे इथे मी मैदा लावून घेतलेला आहे आणि तो पसरवून घेतलेला आहे। आता जे आपण बॅटर बनवलेलं होतं ते आपण याच्यामध्ये घालायचं आहे। या बॅटरमध्ये टूटी फ्रुटी वरून घालायची आहे, मिक्सरला फेटताना घालायची नाही, नाहीतर टूटी फ्रुटी बारीक होऊन जाते, त्यामुळे आपल्याला वरून याच्यामधून घालायची आहे। असली तरी घालू शकताय, नसली तरी सुद्धा ऑप्शनल आहे। आता मी जे बॅटर घातलेलं आहे ते याच्यामध्ये मी ओतते। हे बघा, आपल्याला व्यवस्थित याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे। बॅटर आपलं जास्त पातळ नसावं किंवा जास्त घट्ट नसावं, अशा प्रकारे बॅटर ठेवल्यामुळे केक आपला व्यवस्थित सॉफ्ट आणि स्पंजी बनेल। इथे मी हे बॅटर घालून घेते आणि याला आपल्याला 2 वेळ खाली असं टॅप टॅप करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यामध्ये जी हवा भरलेली असेल ती निघून जाईल। बॅटर घातल्यानंतर आपल्याला असं 2 वेळेला आपल्याला टॅप टॅप करून हलवायचं आहे, कारण की जो गॅस आहे तो निघून येत। आता वरून याच्यामध्ये मी टूटी फ्रुटी टाकणार आहे, तुम्ही काजूगर बदाम वगैरे वरून घातलात तरी चालेल। आता मी याच्यामध्ये वरून टूटी फ्रुटी घालून कुकरमध्ये ठेवणार आहे। कुकर मी इथे 5 मिनिटासाठी मोठ्या गॅसवर ठेवलेला आहे। त्याच्यानंतर हे भांडं ठेवलेलं आहे, स्टँड ठेवून भांडं ठेवायचं आहे आणि कुकरची शिट्टी काढून आपल्याला मंद गॅसवर ठेवायचं आहे। जास्तीत जास्त 30 मिनिटं ठेवायचे आहेत आपल्याला। 30 मिनिटांनंतरच कुकरचं झाकण आपल्याला उघडून बघायचं आहे। आता मी इथं 30-35 मिनिटं झालेले आहेत। पहिल्यांदा चाकू घालून बघते, चाकूला जर चिकटला नाही तर आपला केक तयार झालेला आहे। हे बघा, चाकूला अजिबात चिकटलेला नाहीये केक, त्यामुळे आपला केक तयार झालेला आहे। आता याला आपण बाहेर काढून घेऊया। कुकरमध्येच ठेवायचा नाहीये, नाहीतर केक हा कडक होतो, त्यामुळे बाहेर काढून ठेवायचा आहे। बाहेर काढून ठेवल्यानंतर थंड झाल्यानंतरच हा आपल्याला भांड्यातून बाहेर काढायचा आहे। थंड झाल्यानंतर याला कडेने चाकूने व्यवस्थित काढून घ्यायचा आहे आणि पलटी करून वरून भांड्यावरती
थाप मारून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपला केक व्यवस्थित निघलेला आहे। बघू शकता तुम्ही आपला केक व्यवस्थित निघालेला आहे, एकदम फुललेला पण आहे आणि छान सॉफ्ट स्पंजी झालेला आहे। तुम्ही हे प्रमाण वापरून अशा प्रकारे केक बनवला तर नक्की तुमचा केक व्यवस्थित बनेल, अजिबात चुकणार नाही। याला आता आपण कट करून बघू आतून व्यवस्थित झालेला आहे का नाही। अगदी व्यवस्थित कट होत आहे। हे बघा आपला केक व्यवस्थित कट झालेला आहे। लहान मुलांना तुम्ही घरीच अशा प्रकारे बनवून दिला तर मुले आवडीने खातील। त्यामुळे तुम्ही सुद्धा हा केक नक्की बनवा। तुम्हाला जर रेसिपी आवडली तर चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा।